नमस्कार मंडळी. तर आज आहे दापोलीमधील प्रो गोविंदा पर्वत दुसरे. तर मागच्या वर्षीसुद्धा आपण हा व्लॉग केला होता आणि या वर्षीसुद्धा हा व्लॉग आपण शूट करणार आहे. तर आता 2 दिवसावरतीच दहीहंडी आलेली आहे आणि आज दापोलीमध्ये रंगणार आहे थरांचा थरार. खूप मस्त मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओला आपण इथेच सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर मी शुभम माडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडिक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. आणि कशात सगळे मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा. तर चला आता आपण तिकडे पोचूया आणि आझाद मैदानात आज रंगणार आहे दहीहंडी प्रो गोविंदा पर्वत दुसरे. तर चला. पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि मजबूत पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये प्रो गोविंदाचा थरार बघण्यासाठी आता मी चाललो. तर बघूया पावसामध्ये कसा रंगणार आहे प्रो गोविंदाचा थरार. तर तुम्हाला व्हिडिओ मार्फत या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर चला आता निघूया आपण, कारण पाऊस खरंच खूप जोरदार आहे. सकाळपासून त्याने खूप चांगलाच जोर धरलेला आहे. तर बघूया आता कसा आपला हा सामना होतोय. 3चा टायमिंग दिलेलं, बट आता 4:30 झालेत, अजूनही काही सुरू झालेलं नाही आहे. तरी आता आपण तिकडे पोचूया आणि एक्झॅक्ट आता कधी सुरू होईल ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. चला. प्रो गोविंदाला सुरुवात झालेली आहे आणि आज बघा यश आहे आपल्यासोबत आणि इथे बरेच सारे मंडळसुद्धा आलेले आहेत आणि हे बघा हंडीसुद्धा लागलेली आहे. आपणच यावेळी लेट झालेलो आहे. बघूया आता. आय थिंक सुरुवात झालेली आहे केव्हाच. बघू आता काय काय आपल्याला बघायला भेटतोय थरांचा थरार. सुरुवात केली जाते. आणि यशस्वीरित्या सलामी आपल्याला पाहायला मिळाली या गोविंद पथकाची. अभिनंदन गोविंद पथकाचं. थरार पाहायला मिळाला. या ठिकाणी ज्या पद्धतीने विसर्गाची अगदी आपण पाहायला गेलं तर वेगाला त्या ठिकाणी सुरुवात असे हिंदुराज गोविंदा पथक दापोली यांचा आगमन झालेला आहे. सर्व गोविंदा पथकातील खेळाडूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करून जिल्हास्तरीय दापोली प्रो गोविंदा 2024 या स्पर्धेतील सर्व पहिलेच विजेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत होते. प्रयत्न करण्यासाठी
राजकीयला नाही पाठवलेली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील सलामी देऊन दाखवू. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या महिलांना प्रोत्साहन देणार आहोत. ही मर्यादित प्रतिष्ठान दापोली महिला करून दाखवतात. अक्षय प्रतिष्ठान यांच्याकडून 2000 रुपयाचं रोज पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. ही मर्यादित प्रतिष्ठान दापोली महिला करून दाखवतात. अतिशय सुंदररित्या मानवी मंडळाकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि यशस्वी अशी सलामी केली आहे. सर्व मर्यादित प्रतिष्ठान दापोली महिला करून दाखवतात. याचे मनापासून या ठिकाणी आभार मानले जात आहेत. महिला गोविंदा पथक यांनी सादरीकरण केलेलं होतं. या सादरीकरण केल्याबद्दल त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. कारण सुरुवात केली या ठिकाणी इतिहास रचण्याच्या उद्देशानं हे गोविंदा पथक हे रत्नागिरीहून दाखल झालेलं आहे. नागपूरच्या सुरुवात 2000 19 सेकंद हे देखील आतापर्यंतच्या सादरीकरणामध्ये 3 नंबरचं सादरीकरण आहे. सुरुवात या ठिकाणी केलेल्या गोविंदा पथकानं वेग आहे आणि त्यानंतर बघता बघता बनवलेला रचण्याचा प्रयत्न यशस्वी. इतिहास घडवण्यासाठी इतिहास आलेला नसताना पहिला जिद्द असली तर सगळ्या गोष्टी होतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी देखील श्रीकृष्णाई गोविंदा पथक मोजे दापोली रेल्वे यशस्वी अशी सलामी देखील दिली आहे. परंतु त्यांचा सेकंद किती सेकंद श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्कंडी चिपळूणचं हे गोविंदा पथक वेगावरती स्वार होताना आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला खाली उतरणे गरजेचं असतं. किती सेकंदात हे मानवी मनोरे रचले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक मार्कंडी चिपळूण. त्यानंतर आपण व्यक्तीचा सन्मान करतोय श्री राकेश माळी सर, भारतीय जनता पार्टी जिल्हा संयोजक राजस्थान सेल. श्री राकेश माळी सर आपण कन्हैया गोविंदा पथक मंडणगड भिंगलोरी हे आपले मानवी मनोरे असताना सुरुवात वेगवान केलेली आहे. थोडंसं ढासळतेच्या ठिकाणी तो पुन्हा एकदा ही जिद्द आणि तोच जल्लोष घेऊन त्यावेळेला मानवी मनोरे असताना या ठिकाणी प्रयत्न तर खूपच चांगला होता. शुभेच्छा असतील सरांचा आपण व्यक्तीची सन्मान करतोय. शैलेशी पाटील सर आपल्याला विनंती करेल. श्री विठ्ठल गोविंदा पथक मोठे गुडेबाव भानगड यांचा प्रयत्न मात्र सुरुवात
त्याचप्रमाणे यशस्वीरित्या खाली उतरणं हे देखील खूप गरजेचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोविंदा पथकासाठी देखील. आणि देखील अगदी यशस्वीरित्या सलामी दिलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोविंदा पथकासाठी. सर्व गोविंदा प्रेमी आज आतापर्यंत तर नक्कीच आहे त्या ठिकाणी. अस्तर लावून सलामी दिली होती. सुंदर असं प्रात्यक्षिक त्यांनी मानवी मनोरंजन आपल्याला दाखवलं होतं. ते श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ मार्कंडी चिपळूण हे गोविंदा पथक अंतिम फेरीसाठी पोहोचलेलं. त्यानंतर दुसरं पथक आहे ते पुन्हा एकदा 19 सेकंदातच 5 सर्जरी लावून सलामी दिली होती. ते दापोलीचं हिंदुराज गोविंदा पथक दापोली ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. त्यानंतर तिसरं पथक जे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेलं आहे ते ज्यांनी 20 सेकंदामध्ये 5 सर लावून यशस्वी अशी सलामी दिली होती ती श्री नागेश्वर गोविंदा पथक फणसवाडी हरणे दापोली हे देखील अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. आणि चौथं पथक आहे ते सर्वात दुरून आलेले जवळजवळ 165 किलोमीटर अंतर कापून ते आज दापोलीमध्ये दाखल झालेले आहेत. महापुरुष गोविंदा पथक रत्नागिरी त्यांनी 21 सेकंद घेऊन अंतिम फेरीमध्ये ते पोहोचलेले. या चारही गोविंदा पथकांचं अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्याला अंतिम फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आता फायनल चालू होणार आहे आणि 4 गोविंदा पथक फायनलला गेलेले आहेत. तर बघूया आता ती चुरस कशी रंगते पुढे बघायला तुम्हाला भेटेलच. आणि आत्तापर्यंतचा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच कसला थरार रंगला. त्यामध्ये बरेच जण पडले, उभे राहिले आणि चांगल्या प्रकारे सलामी दिली. तर आता फायनल बघूया आपण कशा प्रकारे रंगते. या ठिकाणी चॅम्पियन दहाडले तर स्वप्न अगदी विनाशे बाळगून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यशस्वीरित्या यावेळेला आपण मानवी मनोरंजन असताना हेच विराज गोविंदा पथक आहे. यावेळेला मात्र तुम्हाला सलामी द्यायची नाही आहे. ही जी दहीहंडी आहे ती मात्र यावेळेला आहे. यशस्वी सक्सेसफुल प्रयत्न झालेला आहे. विराज गोविंदा पथक मात्र यावेळेला दहीहंडी बोलली त्याने. त्या ठिकाणी श्री नागेश्वर गोविंदा पथक हरडईचा अतिशय वेगवान यावेळेला सुरुवात करताना मानवी मनोरे रचत असताना पाहायला मिळत आहेत. यशस्वीरित्या तिसरा थर देखील रचला गेला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे जे गोविंदा पथक आहे थोडासा वेळ मात्र बेस बनवण्यासाठी घेतलाय त्यांनी. कारण त्याला अतिशय वेगानं मात्र सुरुवात केली. बघता बघता तिसरा बळीराज अविला रस्तान आपल्याला बघायला मिळत आहे. नागेश्वर मात्र आहे थोडासा वेळ गेलाय तिथे. सक्सेसफुली परंतु थोडंसं मात्र अविला अंतता उतरत असताना दोषी मुक्काम झाले का. गोविंदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोविंदा पथकासाठी. प्रयत्न खूप चांगला झाला परंतु या ठिकाणी यावेळेला दहीहंडी फोडली जाणार होती. त्याच्या मात्र प्रयत्नांना अपयशाने टाळ्या झाल्या पाहिजे या गोविंदा पथकासाठी. प्रेक्षकांना विनंती असेल या गोविंदा पथकासाठी. फायनली या वर्षीचा प्रो गोविंदा हा पार पडलेला आणि या वर्षी प्रथम क्रमांक हा पटकावला आहे नागेश्वर गोविंदा पथक हरणे यांनी. आणि द्वितीय क्रमांक गेल्या वर्षीचे प्रथम क्रमांक होते म्हणजेच दापोलीचे हिंदुराज गोविंदा पथक यांना द्वितीय क्रमांक भेटलेला आहे. आणि आता जोरदार पाऊस आला त्यामुळे पटकन मी बाहेर आलो आणि घरी आलेलो आता.
तर चला, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि हा थरांचा थरार तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला जर इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर तिथे सुद्धा इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे सुद्धा तुम्हाला खूप छान असा कंटेंट बघायला मिळेल. चला, भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा. बाय बाय.